मंचावर उपस्थित असणारे छत्रपती संभाजीराजे, त्याचबरोबर मंचावर उपस्थित असणारे आप्पासाहेब पुणेकरजी, स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस डॉक्टर धनंजयजी जाधव, त्याचबरोबर मंचावर उपस्थित असणारे आमचे दीपकभाई केदार, बीडच्या महाशक्ती परिवर्तनचे उमेदवार कुलदीप बापू खांडे, प्रहारचे आमचे तालुका अध्यक्ष अर्जुन, आमच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सगळे पदाधिकारी आणि पंडित पवारांची दहशत झुगारून या ठिकाणी स्वाभिमानाने येऊन बसलेल्या माझा मतदारसंघातील माझा प्रत्येक मतदार, या भाषणाला सुरुवात करण्याच्या पूर्वी मला तुमच्या सगळ्यांसमोर नतमस्तक व्हावं लागतं, कारण की सभा घेणं माझ्यासाठी काही सोपं नव्हतं. कारण की वयाच्या 21व्या वर्षी पंचायत समिती सदस्य झाले आणि वयाच्या 28व्या वर्षी आज विधानसभेची निवडणूक लढवते. या 7-8 वर्षाच्या काळामध्ये आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त संघर्ष झाला आणि आज देवळा तालुक्यातला हा दिवस माझ्यासाठी इतिहासाची क्रांती करणारा दिवस म्हणून संबोधण्याचा वावगा ठेवला नाही असं वाटतंय. कारण की आपल्याकडे कुठला कारखाना नाही, आपल्याकडे एखादा शिक्षक नाही, आपल्याकडे एखादी संस्था नाही. अशा परिस्थितीमध्ये आज इथे मी काम करते आणि इतिहास नोंद घेईल की एखाद्या शेतकऱ्याच्या पोरीसाठी